सगळे त्या गादीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले। तरीही भारतीय जनता पक्षाला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ज्यांनी तिकीट घेतलं आहे त्यांनी तिथे उमेदवार उभा करणंच हे चूक आहे। आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या परंपरेचा सन्मान करावा। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती लोकसभेत, तरी आम्ही शाहू महाराज शाहू छत्रपती उभे राहतात म्हटल्यावरती आम्ही ती त्यांच्यासाठी सोडली। पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत। महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते। बस मान गादीला मत मोदींना असा देखील प्रचार आहे तिथे। गादी पुढे मोदी कोणी नाहीत। कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाहीये, मोदी बसतात ती गादी नाही आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे। भारतीय जनता पक्ष त्या गादीचा अपमान करत आहे। मान ही गादीला आणि मत ही गादीलाच आहे। ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे। कोल्हापूरकरांनी ठरवलंय की मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये पूर्ण कार्यक्रम करायचा आहे। जय भवानी बाबत जो फेरविचार अर्ज आपण दाखल केला होता तो निवडणूक आयोगाने फेटाळला, आपल्याला अपेक्षित होतं? हा, आम्हाला अपेक्षित होतं। जे मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात, जय भवानी जय शिवाजी घोषणाच त्या गादीची आहे ना। त्या गादीचा सन्मान, शिवाजी महाराजांचा सन्मान, शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्राला म्हणून जय भवानी जय शिवाजी ही प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो। भवानी माता ही छत्रपतींची कुलदेवता, महाराष्ट्रांची कुलदेवता, त्या कुलदेवतेवरच तुम्ही आघात करताय, शिवाजीवर आघात करताय आणि परत शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधामध्ये प्रचाराला येत आहे, प्रत्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपतींच्या। त्याच्यामुळे जय भवानी जय शिवाजी ही जी आमची घोषणा आहे ती प्रचाराची घोषणा नाही, लक्षात घ्या। आम्ही त्या घोषणेवर मतं मागत नाही। गेल्या अनेक पिढ्या छत्रपती शिवकालापासून ही घोषणा महाराष्ट्रात दिली जाते। याच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपनीचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं। नुसतं बेमीच्या धोट्यापासून ते आता ओरडतायत जय भवानी जय शिवाजी। तुमचा संबंध काय जय भवानी जय शिवाजीशी? काल जाहीरनामा प्रसिद्ध झाला, तो प्रसिद्ध होण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंच्या हातातनं पडला, मात्र त्या संदर्भात बघा, त्या जाहीरनाम्यासंदर्भात पुरेशी चर्चा झालेली आहे। तुम्ही जरा अभ्यास करा जाहीरनाम्याचा, नेमक प्रश्न विचारा। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, पण महाराष्ट्रातला जो कांदा आहे त्याला परवानगी दिली नाही। 2000 मेट्रिक टन कांदा, 2000 मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावासेवा पोर्टर्सवरून, बरोबर ना, परदेशात जाणार। ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे, ही लाच आहे। महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय, सडवला जातोय, त्याला भाव नाही, तिथे तुम्ही निर्यात बंदी केली। शेतकऱ्यांना आमच्या 4 पैसे कांदा उत्पादक दूध उत्पादकांना मिळतोय म्हटल्यावर तुम्ही ताबडतोब निर्यात बंदी, ही बंदी ती बंदी। पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो, कांदा खरेदी करतो, तो गुजरातला जातो, तिथून हा कांदा आता निर्यात बंदी उठवल्यामुळं परदेशात नेणार। म्हणजे गुजरातचा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका, महाराष्ट्राचा कांदा सडवा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा, हे मोदींचं धोरण। आजच माननीय शरद पवार साहेबांनी एक उदाहरण दिलेलं आहे। महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना ते साल त्यांनी दिलंय। महाराष्ट्रातल्या दुष्काळ